रामकृष्णारी मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय. मराठा व ओबीसी एकाच नाण्याच्या दोन बाजू, त्यामुळे त्यांना वेगळं म्हणता येणार नाही. माननीय प्रकाश आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे रयतेचा मराठा तर सध्याच्या काही ओबीसी जातींपेक्षा जास्त हालाकीत जीवन जगत आहे. महाराष्ट्रात जेवढ्या शेतकरी आत्महत्या होतात त्यामध्ये मराठा समाजाची टक्केवारी जास्त आहे. सध्याच्या काळात शेती करणं म्हणजे धगधगत्या निखाऱ्यावर चालणं आहे. मराठवाड्यातील 80% शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये सुद्धा नाही. त्यामध्ये दर 2 वर्षांनी पडणारा दुष्काळ वेगळाच. मित्रांनो, आपले नरेंद्र भाऊ मोदी यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न 3 पटीने कमी केलेलं आहे आणि बाता मारत होते उत्पन्न डबल करणार. 2022 संपलं पण आता त्यावर ब्र काढत नाहीत. नरेंद्र भाऊ मोदींसारखा लबाड राजकारणी मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही. शेतकऱ्याला 10 क्विंटल कापूस झाला तर त्यामध्ये प्रति क्विंटल 4000 भाव कमी करायचा म्हणजे 40,000 तोटा आणि द्यायचे 6,000 असा कारभार मोदी भाऊंचा आहे. मित्रांनो, नरेंद्रभाई मोदींबद्दल कितीही सांगता येईल. माननीय प्रकाश आंबेडकर साहेब वगळता मोदींवर डायरेक्ट हल्लाबोल करणारा कोणताच नेता भारतात नाही. उद्धव ठाकरे बोलतात पण जरा हातचं राखून आणि विरोधात आहेत म्हणून. पण उद्धव ठाकरे सारखी माणसे कधी सेटलमेंट करतील भरवसा नाही. एक मात्र उद्धव ठाकरेंबाबत सत्य आहे की माणूस म्हणून ते चांगले आहेत. कोणाविषयी कपट भाव त्यांच्या मनात नाही. भाजप सारखं खुनसी राजकारण ते करत नाहीत. मनामध्ये कपट भावना नसल्यामुळेच वंचित आघाडी सोबत व संभाजी ब्रिगेड सोबत त्यांची नाळ जोडली आहे. फक्त त्यांनी कोणत्याही तत्वावर परत भाजप सोबत जाण्याची चूक करू नये. खरं तर वंचित सेना व ब्रिगेडचे संयुक्त कार्यक्रम व्हायला हवे होते. सध्या आरक्षणाचं रणकंदन सुरू आहे. मराठा समाज त्यांच्या रास्त मागण्यांसाठी मैदानात दंड ठोपटून उभा आहे. मराठा समाजाची मागणी संविधानिक आहे आणि रास्त आहे. काल एका न्यूज चॅनलवर मी मुलाखत पाहत होतो. एक पठ्ठ्या म्हणाला ओबीसी समाज 1947 ला 50% होता. आता 70 वर्षात त्यामध्ये वाढ होऊन तो 70% झाला आहे. मग ओबीसी 70% असेल, SC ST 20%, मुस्लिम 12%, हेच सगळे मिळून झाले 102%. ब्राह्मण, जैन, पारसी, ख्रिश्चन आणि इतर 5% झाले 107%. मग मराठा समाज कुठं कॅनडात राहतो की अफगाणिस्तानात? यावरूनच सरळ सरळ समजतं की या लोकांचा विरोध हा स्वार्थी विरोध आहे. सध्या जे ओबीसी आहेत त्यांना सरळ सरळ 16% आरक्षण हे मराठ्यांचं जास्तीचं मिळालेलं आहे. त्यामध्ये 50% मराठा समाज ऑलरेडी त्यामध्ये कुणबी म्हणून आलेला आहे. म्हणजे 50% रक्ताचा नातेवाईक असणारा समाज कुणबी आणि 50% मराठा असं कुठं असतं का? खरं तर जे ओबीसी नेते मराठ्यांना विरोध करत आहेत तो त्यांचा राजकीय विरोध आहे. सर्वसामान्य ओबीसी बांधव या लढाईमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहेत व ते खांद्याला खांद्या लावून लढत आहेत आणि हेच खरं त्यांचं दुखणं आहे. या दोनही एकच असणाऱ्या समाजाला भडकवण्याचं काम पद्धतशीरपणे सुरू आहे आणि यातून काही विपरीत घडण्याची शक्यता माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी अगोदरच व्यक्त केली होती. माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे सांगितलं होतं तसंच वातावरण सध्या तयार होत आहे व हे सर्व राजकीय नेते ठरवून करत आहेत. खरं तर शासनाने हे रोखायला हवं, पण शासनाचीच याला मूकसंमती आहे का अशी एकंदर परिस्थिती आहे. शासन याला सहज रोखू शकतं व ते जातनिहाय जनगणना करून शासनाने ठरवलं तर 1 महिन्यात जातनिहाय जनगणना होऊ शकते आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. पण भाजपला हे करायचं नाही. मेलेल्या मढ्यावरचं लोणी खाणारे हे राजकारणी देशामध्ये एकता निर्माण करण्याऐवजी वितुष्ट निर्माण करत आहेत. एरवी हिंदू 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 म्हणवणारे आता हिंदू हिंदूंनाच एकमेकांच्या विरोधात उभा करत आहेत. हिंदू विरुद्ध हिंदू हा संघर्ष पेटवून या राजकीय लोकांना काय मिळवायचं आहे? येथील रयतेचा गरजवंत मराठा समाज त्यांच्या हिस्स्याचा वाटा मागत आहे व खाणाराने मोठ्या मनाने तो परत करायला हवा. त्यामध्ये वेगवेगळी विभागणी करून द्या, पण हा तिढा मिटवण्याची भूमिका घ्या. ही भूमिका तथाकथित ओबीसी नेत्यांनी घ्यायला हवी.
तथाकथित यामुळे, कारण स्वतः प्रकाश आंबेडकर साहेब म्हणाले होते की छगन भुजबळांना ओबीसी मधील ABCD सुद्धा कळत नाही. मित्रांनो, खरं तर भाजपला या निमित्ताने आयतं कोलीत मिळालं आहे. मृगजळ असणारं गुजरात मॉडेल जसं खोटंच खोटं पण किती मोठं असं होतं, तसं मोदींचं विकासाचं मॉडेल पार रसातळाला गेलेलं आहे. मोदींची विकासाची बुडालेली नाव लाखो सत्यनारायण घालून सुद्धा वर येणार नाही. मोदींचा विकास एकच आहे, जाती जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये भांडणं लावणं. निवडणुकीला हे कोणत्या तोंडाने सामोरे जातील अशी परिस्थिती आहे. आधुनिक मनुवाद या देशामध्ये रुजवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. मनोज जरांगे पाटील या लढाईमध्ये न्यायाची समतेची भूमिका घेऊन चालत आहेत. त्यामुळे आता हा संघर्ष समता विरुद्ध विषमता असा आहे. पण या संघर्षात BJP अर्थात भाजप स्वतःची राजकीय पोळी भाजण्याच्या तयारीत आहे. बीडमध्ये जी घटना झाली ती उत्स्फूर्त नव्हती. तितका राग मराठ्यांच्या मनामध्ये निश्चित होता आणि आजही आहे. पण त्या रागाला डायव्हर्ट करण्याचा ठरवून तो झालेला प्रयत्न आहे. राग मराठ्यांच्या मनात होता, मग जाळपोळीत मराठ्यांसोबत इतर समाजाची पोरं कसं काय? एकंदर अशी परिस्थिती आहे. मित्रांनो, सर्वसामान्य ओबीसी व गरजवंत मराठे एकच आहेत. महात्मा फुलेंच्या मांडणीनुसार हे एकाच आईची लेकरे आहेत. दुजाभाव आणि भेदभाव करणारे हे राजकीय नेते आहेत. जे लोक संविधानाला मानत नाहीत, जे समतेला मानत नाहीत, जे लोक बुद्ध, शिवराय, फुले, शाहू आंबेडकर यांना मानतात, ते सर्वजण मराठ्यांच्या बाजूने आहेत. मराठा समाज समतेसाठी लढत आहे, प्रतिनिधित्वासाठी लढत आहे. आणि हा वाद कोण लावतंय ते सुद्धा जाणून आहे. अर्थातच तुम्हाला त्याचं नाव माहीत आहे, ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. प्रत्येकाने कमेंट करा. कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.